झी 24 तास एक पाऊल पुढे. राजकारणातला पॉपकॉर्न शो या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी जाणार आहे पहिल्यांदा श्वेता परुळेकर यांच्याकडे. श्वेता परुळेकर, मगाशी सुबोध दवे म्हणाले की कलाकारांचा संघटित आवाज उठवण्याकरता म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि त्याकरता आम्ही हा प्लॅटफॉर्म वापरला. मला तुम्ही सांगा, पक्षाच्या झेंड्याखाली न आणता, त्याच्या विचारसरणीचं बंधन त्याच्यावर न लादता सुद्धा त्यांचे प्रश्न सोडवता नाही का येत? 100% येतात. आणि तुम्ही बघितलं असेल की काही वर्षांपूर्वी म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेनंतर सुद्धा बाळासाहेबांचं मैत्री, वैयक्तिक मैत्री या सगळ्या नटनट्यांशी होती. त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम असतील, त्या व्यवसायाशी रिलेटेड दादा कोंडकेंना जेव्हा एक थिएटर मिळत नव्हतं दादरला, त्यावेळेचा प्रश्न किस्सा सगळ्यांना माहिती. कसं होतं, कालांतराने जेव्हा अनेक प्रश्न सोडवले जातात तेव्हा त्या कलाकारांना किंवा त्या व्यक्तीला असं वाटतं की नाही, मला हे विचार पटतात आणि आयड रादर मी सदस्यत्व पत्करावं. ते लादलं नाही जात किंवा कुठल्या पक्षाने सांगत की आमच्याकडे या आणि हे सदस्य. म्हणजे आतापर्यंत जे सगळे कलावंत अलीकडच्या काळात, विशेषतः 8-10 दिवसात, जेव्हा एक प्रकारे दोन्ही पक्षांचा एकदम योगायोग आला, कलाकारांचा योगायोग, दोन्ही पक्षांच्या कुंडल्यांमध्ये कलाकारांचे योग जुळून आले, ते सगळे कलाकार स्वतःहून तुमच्याकडे आले, यातल्या एकही कलावंताला. आणि तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला होता की असं वर्गीकरण मग व्हायला लागेल किंवा काय, पण आज जर तुम्ही समाजात बघितलं तर नीट तुम्हाला असं आढळेल की टीचर्सचा स्ट्राईक चालू आहे. आज डॉक्टर्स संपावर जात आहेत. त्यामुळे हे वेगवेगळे घटक, जे अत्यंत महत्वाचे घटक आहेत, त्यांचे प्रश्न आज नाही सोडवले जात आहेत. तर इंटरव्हेन्शन कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीचं हे व्हायलाच लागतं, कारण आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे ते नॉन परफॉर्मिंग गव्हर्नमेंट आहे. त्यामुळे या गोष्टींना अधिक चालना मिळते आणि ते आपल्याला आता ह्या विषयात पण दिसतंय. त्यामुळे वर्गीकरण म्हणजे एक प्रकारे नाकाम सरकारचा फायदा उठवत विरोधी पक्ष स्वतःकडे कलाकारांची फौज निर्माण करतायत, निर्माण होते असं मी म्हणेन. कारण विश्वास जर एखाद्या कलाकाराला वाटला आणि तो आपणहून जर त्या पक्षाचा मेंबर झाला तर याच्यात चूक काय आहे? सुबोध भावे, तुम्ही शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आहात. उद्या जर एखाद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंखाखाली असणाऱ्या कलावंताचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला तर उपाध्यक्ष म्हणून तो प्रश्न सोडवायला तुम्ही पुढे याल, पक्षाचा मतभेद विसरून? मी 101% पुढे येईन आणि आमच्या अध्यक्ष आदेश बांदेकर किंवा उद्धव साहेबांचंही हेच म्हणणं आहे. याच्यामध्ये कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण कुठल्या संघटनेचा आहे हे महत्त्वाचं नाही आहे. माझ्या चित्रपटाशी संलग्न असलेला कुठलाही घटक, मग तो अनेक वेगवेगळ्या असोसिएशन्स इथे कार्यरत आहेत चित्रपटाच्या माध्यमात, पण या कुठल्याही असोसिएशनचा तो मेंबर असला, आमच्या संघटनेचा मेंबर असला नसला तरी सुद्धा त्याचा प्रश्न हा आमचा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू. याच बोलीवरती आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतोय आणि याचा मूळ उद्देशच आमच्या चित्रपटाशी संबंधित असलेल्या सर्व यंत्रणांच्या ज्या ज्या अडचणी असतील, जे जे प्रॉब्लेम्स असतील ते समजून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करणं हा आहे तो. कारण चित्रपटाचा माणूस हा कुठल्या संघटनेचा नसतो, तो फक्त चित्रपट याच संघटनेचा असतो. त्यामुळे आमच्यासाठी चित्रपट ही संघटना आहे, याच्या पलीकडे आमच्यासाठी कुठली संघटना नाही आहे. केदार शिंदे, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की वैयक्तिक फायद्यासाठी असे सामूहिक निर्णय एकाच वेळी घेतले जातात, अशा प्रकारची परिस्थिती आता निर्माण झाली आहे? नाही, मला यात एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. आता काही वर्षांपूर्वी बँड्राच्या MIG क्लबमध्ये राज ठाकरे साहेबांनी एक बैठक बोलवली आणि त्या बैठकीत मी ज्यांना वेगवेगळ्या स्टेजवर बघितलं होतं, वेगवेगळ्या पक्षाच्या स्टेजवर बघितलं होतं, अशी असंख्य कलावंत, दिग्दर्शक, निर्माते आले होते आणि तो प्रश्न होता मल्टिप्लेक्स मराठी सिनेमांसाठी कशा पद्धतीने मिळत नाही आहेत अथवा काय प्रॉब्लेम आहे. तर त्या दिवशी मला स्वतःला जाणवलं की प्रत्येकाला काही ना काहीतरी ते प्रॉब्लेम्स आहेत आणि मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुठे ना कुठेतरी त्याच्याबद्दल एक संवाद साधायला हवा. हे कुठल्या सेनेमध्ये जातोय, आता उद्या सुबोध माझा चांगला मित्र आहे, माझ्यावर उद्या काही कुठली गोष्ट असेल तर मी सुबोधला हक्काने सांगू शकतो, तेवढी आमची मैत्री आहे. माझं स्वतःचं मत आहे की ह्याच्यात काही फूट पाडण्याचा प्रश्न नाही. त्यांनी बरोबर बोललाय की आम्ही चित्रपट किंवा नाट्य याच विषयाशी संलग्न असलेले असल्यामुळे तो गिव्ह अँड टेक आमच्यामध्ये आहे. आणि कोइन्सिडेंटली असं झालंय ना की मागच्या शुक्रवारी आता 5 सिनेमे लागले मराठी. तर असं आपण समजूया की या 8-10 दिवसामध्ये अचानक सगळ्यांनी इथे प्रवेश घेतलाय, इतका कोइन्सिडन्स आहे. हा एक कोइन्सिडन्स आहे. जसं एखाद्या चित्रपटाकधी किंवा मालिकाच्या आधी सांगितलं जातं की यातली पात्र ही सगळी काल्पनिक आहेत,
त्यांचा जिवंत अथवा मृत व्यक्तीशी कोणताही संबंध नाही, परंतु असं मात्र इथे आता म्हणता येणार नाहीये. एक वेगळा प्रश्न घेऊन मी जातोय. म्हणजे बरोबर आहे, बोला सुबोध भावे. नाही, मला असं वाटतं की म्हणजे आता ज्याच्यावरनं हा सगळा प्रश्न आणि ज्याच्यावरनं आपण ही चर्चा करतोय, मला असं वाटतं की तो क्षण कुठेतरी आमच्या सगळ्यांनाच लागलेला आहे. मग चित्रपटात काम करणारा कलाकार असेल किंवा पाठीमागे काम करणारा तंत्रज्ञ असेल, आणि ही जाणीव प्रत्येकाच्या मनात एक अत्यंत असुरक्षितता निर्माण झालेली आहे की आपण जरी या क्षेत्रात काम करत असलो तरी सुद्धा हे बेभरोशाचं झीण आहे. रात्री अपरात्रीचा प्रवास आहे, रात्री अपरात्रीचे दौरे आहेत, वेळी अवेळीचं खाणं आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. आणि या सगळ्याला कुठेतरी एक शिस्तबद्धता यावी म्हणून त्या क्षणानंतर आम्ही सगळेच जण एकत्र येऊन काही ना काहीतरी प्रयत्न त्यानिमित्ताने करत होतो. आनंद आणि अक्षयच्या फॅमिलीसाठी म्हणून त्याच्यातनं फंड रेझिंग सारखा एखादा कार्यक्रम असेल, याला कुठल्याही संघटनेचं याला नाव दिलं नव्हतं. हे सगळ्या कलाकारांनी तंत्रज्ञांनी एकत्र येऊन केलेली गोष्ट होती. त्याच्यानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ असेल किंवा नाट्य परिषद असेल, याच्या माध्यमातून मला असं वाटतं की कलाकार म्हणून आम्ही काम करत असताना जर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भूमिका साकारत असतो आणि ह्या कुठल्याही भूमिकेचा आम्ही अस्पृश्यतेने विचार करत नाही. कुठलीही गोष्ट आमच्यासाठी अस्पृश्य नाही, आमच्यासाठी सगळंच आहे. जसं मला असं वाटतं की लोकशाही व्यवस्था जर आपण आपल्या स्वातंत्र्यानंतर स्वीकारलेली आहे, तर मग राजकीय पक्षांना, कलाकारांनी असेल किंवा समाजातल्या कुठल्याही घटकांनी असेल, अस्पृश्य समजण्याचं कारण काय? कारण आपल्या रोजच्या आयुष्यात आपला कुठे ना कुठेतरी त्यांच्याशी संबंध येतच असतो. बरोबर आहे सुबोध भावे, मी तुमच्याकडे येणार आहे. कोणत्याही प्रकारे अस्पृश्य समजायचं कारण नाही, हा मुद्दा मी पुढच्या भागात चर्चेला घेणार आहे. त्याला दक्षिण मधल्या चित्रपटांचा अनेक आधार आहे, त्याही विषयी आपण बोलणार आहोत. या भागामध्ये मला अमेय खोपकर यांना असं विचारायचं आहे. अमेय खोपकर, या प्रत्येक कलावंताच्या स्वतःच्या संघटना आहेत, चित्रपट महामंडळ आहेत, इम्पा आहे, अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या एक प्रकारे कुचकामी ठरलेल्या आहेत म्हणून ते लोक आधारासाठी एका असुरक्षिततेच्या भावनेमधून तुमच्याकडे येतात. त्यांना तुम्ही कोणती अशी सुरक्षा देता? मला असं वाटतं की काल कोणीतरी स्टेटमेंट केलं, भीतीपोटी मनसेकडे सदस्य स्वीकारलं. मला असं वाटतं ही कलाकारांना भीती आहे, पण ही शासनाच्या धोरणाची भीती आहे. आज तुम्ही बघितलं असेल, लोणावळ्यामध्ये सलमान खानचं 2 दिवसाची शूटिंग बंद झालं. मेंटल या चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. त्यांनी दक्षिणेचा फाईट मास्टर आणला होता. त्यांनी असं सांगितलं की सगळा जो माझा स्टाफ असेल इकडे, तो मी तिकडनं आणणार, इकडचा मी कोणीही घेणार नाही. का इकडे चांगले कलाकार, चांगले आर्टिस्ट नाही आहेत. सलमान खानने ते शूटिंग आता बंद आहे, पण त्यांची एकजूट बघा. मला म्हणजे जसं आम्ही मागे पाकिस्तानी कलाकार असो, परदेशी कलाकार असो, हा जो विषय घेतला होता, आमचं म्हणणं एकच होतं की महाराष्ट्रामध्ये चांगले कलाकार नाही आहेत, चांगले गायक नाही आहेत, चांगले कॉमेडी आर्टिस्ट नाही आहेत. मग तुम्हाला गरज काय बाहेर गावून इकडनं आर्टिस्ट आणायची? पण ही भूमिका महामंडळ घेऊ शकतं. पण आता तो त्या संघटनेचा प्रश्न आहे, ते काय भूमिका घेतात ते आम्ही घेत नाहीत म्हणून लोक तुमच्याकडे येतात. घेत असतील नसतील, आम्ही या विषयावर प्रत्येक वेळेला ती भूमिका घेतो. आम्ही आंदोलन करतो, रस्त्यावर उतरतो. मग ते मल्टिप्लेक्सचं आंदोलन असो आणि असे इतर किती आंदोलन असो. राजकीय पक्ष आंदोलन आमच्यासाठी करत असतात, त्यामुळे त्यांचा आम्हाला आधार वाटतो. एक प्रकारे एखाद्या अपघाताच्या क्षणी सुद्धा राजकीय पक्ष धावून येतात, असा आम्हाला अनुभव आहे. अशा प्रकारची भूमिका आता मांडलेली आहे. याच्या पलीकडे जाऊन तुमच्या मनातला एक प्रश्न ब्रेक नंतर मी अमेय खोपकरांना विचारणार आहे, तो म्हणजे त्यांच्या खळफटाकचा धास्ती घेतल्यामुळे की काय अनेक कलावंत त्यांच्याकडे, अनेक निर्माते त्यांच्याकडे येतात का? कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय राजकारणातला पॉपकॉर्न शो झी 24 तास, एक पाऊल पुढे.